तुम्हाला कधी लग्न नाही करावं असं वाटलं? लग्न? तुमचं लग्न? शाळू बोल. दादाला आम्हा कोणाच्याच लग्नाचा विषय काढलेला आवडत नाही. नाही, दादा मामांना न आवडणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला सिक्रेटली आवडतातच ना. आपण सगळेच त्या लपून छपून करतच असतो ना. मग तसंच तुम्ही लपून लग्न नाही केलं का? मी कशाला लग्न करेन? म्हणजे भाईचं झालंय का, पिंट्याचं झालंय का? मग मी कशाला लग्न करेन? काहीतरी जमलं. अगं, आयुष्यातल्या जबाबदाऱ्यांमुळे लग्नाचाच काय स्वतःचा विचार करायला सुद्धा वेळ नाही आम्हा कोणाला. पण आता कुठल्या जबाबदाऱ्या? आदित्यचं पण लग्न झालंय. अगं, आदित्यचं लग्न ही एक जबाबदारी झाली. त्याच्या बाबतीतल्या कित्येक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत अजून. त्याला मालक बनवायचंय. मालक? हे काय नवीन? हे नवीन नाही आहे. अगं मागे नाही का त्याला स्वप्न पडलं होतं कंपनीचा मालक झाल्याचं, मग ते पूर्ण करायला नको? त्यासाठी गेलाय तो फॅक्टरी आणि नोकरी दोन्ही टिकवण्यासाठी. डोकं गरम असताना हे सगळं कसं जमणार आहे काय माहिती. भगवान, याची शिस्त नाही, सईलाही नाही आणि फॅक्टरीवाला नाही दिसत नाही. भगवान, इकडे नुसता पसारा, कधी साफ केले काय माहित. काहीतरी संशय घेऊन माझ्या मामाच्या इमेजवर आणि त्याच्या चरित्रावर डाग नको पडूस. अडगळीची खोली वाटते फॅक्टरीच्या ऐवजी. अर्थातच बंद पडायला आली आहे. कशी चालणारी फॅक्टरी? नाही चालणार, मी सांगतो ना. अहो नाही चालणार. तुम्हाला ही फॅक्टरी बंद पडायला हवी आहे? तुम्हाला चालायला हवी आहे? अर्थात हो. मग तेच बोललो मी. तुम्ही फॅक्टरी चालणार नाही म्हणत आहात. मिस्टेक तुमची समजून घेण्यामध्ये मिस्टेक झाली. नाही चालणार म्हणजे असला बेसिस्त कारभार या कंपनीत नाही चालणार असं म्हणायचं होतं शिंदेना. सांगा तुम्ही. काय आपली नीटशी ओळख नाही ना, म्हणून तुमचा गैरसमज झाला. मी शिंदे आणि मी धोत्रे. काय त्या भगवानमुळे मजबुरीनं आम्हाला हे संप हडताळ याच्यामध्ये सामील व्हावं लागतं. खरं तर आम्ही कंपनीच्या बाजूचे आहोत, कामगारांच्या बाजूचे नाही. कामगारांची बाजू आणि कंपनीची बाजू या फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या आहेत का? दोन्ही नाहीयेत, नसायला हव्या. सगळ्यांचं सगळं एकच. एका बीजापोटी तरु कोटी कोटी, आधी सुमन ऐकले मग फळ येती. रामकृष्ण हरी. माऊली, तुम्ही आत्ता इथे? अहो संत ते साहेब आहेत, ते कधी येतील कधी जातील. कंपनीचे मोठे साहेब आहेत. मी काही मोठा साहेब वगैरे नाहीये. बरं छोटे साहेब. मोठे काय छोटे काय, साहेब ते साहेब ना. साहेब तंबाखू खाणार? धोत्रे तसं नाही होत रे. ते साहेब आहेत, ते तंबाखू थोडीच खातात. ह्या अशा वेळी साहेब ब्रेकफास्ट खातात. जा साहेबांसाठी काहीतरी ऑर्डर कर. ओ माऊली, तुमचं कीर्तन करून झालं असेल तर जा आणि सँडविच सांगा 3. एक साहेब खाणार, 2 मी खाणार. आम्ही खाणार. मी इथं ब्रेकफास्ट करायला आलो नाहीये. मी इथे फॅक्टरी का चालत नाहीये, इथं सप्लाय का होत नाही, टार्गेट्स का मीट होत नाही ते बघायला आलो. आम्ही सांगतो ना. काय शिफ्ट टायमिंग काय तुमचं? 9ची शिफ्ट आहे, 10ला सुरू होते. सगळे जमेपर्यंत 12-1 होतात. आणि आम्ही 1ला जरी आलो तरी लंचला मात्र बरोबर 2 वाजता जात. हा, बर तुम्हाला लंच मध्ये काय मागू? कडकनाथ कोंबडी मागू? तुमचा तो सो कॉल्ड लीडर, तो भगवान सगळे कुठे आधी सांगा मला, का नाही येतो इथे? अहो शेवटी तो भगवान आहे. भगवान म्हणजे देव. देव आपल्याला पाहिजे तेव्हा पावतो का? तो त्याच्या मर्जीनं पावतो.
तसा भगवान सुद्धा त्याच्या मर्जीने येतो आणि त्याच्या मर्जीने जातो. स्वतःच्या मर्जीचा राजा आहे तो. हो ना. तो राजा असेल किंवा महाराज, तो जिथं कुठे असेल आत्ताच्या आत्ता त्याला इथं बोलवायचं. केबिन असेलच ना इथे. तो आलाय म्हणून घाबरून जायला मी काय 12 बापाची औलाद नाही. आणि आल्या आल्या ऑर्डर सोडायला तो काही या कंपनीचा मालक नाही. जा सांगा त्याला, जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत भगवान जगडे काही कामाला हात लावत नाही. जा. काय आहे? हो का. राहू दे राहू दे. काय किती घाणे आहे. गोठा परवडला नाही, गोठा म्हणायला सुद्धा हरकत नाही, कारण 2 बैल इथे पडितच असतात. कोण बैल? आम्ही दोघं. नाही नाही, आम्ही बैल नाही, आम्ही कामगार. हो आम्ही इथं घाम गाळतो. हो, पंखा नाही ना इथे म्हणून घाम गाळतो. नाही, घाम गाळतो, कधी कधी पत्ते खेळतो. हे दुपारचे इथं पत्ते खेळायला मजा येते ना रे. पत्ते. पत्ता 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 नाहीये कुठल्या साहेबांचा, म्हणून कॅबिन इतकी खराब झाली आहे. हो ना शिंदे. हो साहेब उभे का तुम्ही? बसा ना, बसा बसा. बस पुरे पुरे. हा बसा बसा. तुम्हाला सांगतो आदित्य साहेब, या फॅक्टरीत काही काम होतच नाही हो. आणि हे सगळे माणसं म्हणजे काय, मेंढर हो, नुसती इकडं तिकडं पळतात. मेंढर आवरायला एक कुत्रा लागतो बघा. ए धोत्रे, कुत्रा कोणाला बोलतो रे? कुत्रा म्हणजे लीडर, लीडर वरक्या. तो लीडर आहे ना तुमच्याकडे, तो भगवान झगडे. अहो तो कसला लीडर, तो पण कुत्राच. आणि नुसता कुत्रा नाही, लूत भरलेला पिसाटलेला कुत्रा. चावेल म्हणून इतर जण घाबरून ऐकतात त्याच. अहो तो मालक असल्यासारखाच इथं फिरतो. त्याला पाहिजे ते करतो आणि करायला लावतो. लावतो नाही, लावायचा. मी आलोय ना आता. या फॅक्टरी युनिटचं मास्टर कुठे? शिंदे मास्टर म्हणजे? धोत्रे, इथं फॅक्टरीला लागले नस्टर. नस्टर लागलेल्या कंपनीचं हजेरी बुक म्हणजे मास्टर. जा घेऊन ये. जा जा, आणा पटकन आणा. लवकर घेऊन ये. हे असं आहे सगळं. हा मास्टर. काय आहे इथं? कुणाची हजेरी नीट नाही लिहिली. आणि हे काय, किती माल बनतोय, कुठे सप्लाय होतोय, किती सप्लाय होतोय, कशाची काहीही नोंद नाही. हा टार्गेट चार्ट कुठल्या महिन्याचा लावून ठेवलाय? हे असं चालणार आहे का काम? इथं काम बी चालत नाही, ही फॅक्टरी बी चालत नाही. चालणार नाही. नाही आता सगळ्यात मी स्वतःच लक्ष घालणार आहे. हजेरीने सुरुवात करूयात. नाही बघूच कशी चालत नाही तुमची फॅक्टरी. ते मी काय म्हणतो साहेब, टाळ ठोकून द्या ना ह्या फॅक्टरीला. म्हणजे तुमचा बी त्रास वाचल आणि आमचा बी त्रास वाचल. धोत्रे, तसं काय नाही होत रे. टाळ लावलं की कंपनी लॉस मध्ये जाते. मी काय म्हणतो साहेब, त्यापेक्षा ह्या फॅक्टरीला जाळूनच टाका ना. नाही म्हणजे काय ना, फॅक्टरीला आग लागली की विमा कंपनीकडून भरपूर पैसे मिळतात असं मी वाचलंय कुठंतरी. हे बघा तुम्ही, बाईचा फोन आहे वाटतं. आमचा पण नमस्कार सांगा त्यांना आणि विचारा त्या दिवसासारखा शिरा कधी मिळेल. झाली आपली मीटिंग. जा.
स्वतःही कामाला लागा आणि बाकीच्यांनाही कामाला यायला सांगा, बाहेर जमायला सांगा, मी आलोच. चल धोत्रे, आपलं काय नाही होत रे, चल. हॅलो. सॉरी 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 सॉरी, खूप खूप सॉरी. कान पकडून सॉरी, हात जोडून सॉरी, हवं तर पाया पडून सुद्धा सॉरी. आधी तू अजूनही चिडलायस ना माझ्यावर? सोड ना यार आधी, झालं गेलं विसरून जा ना. ठीक आहे, अजून काय करू? आणि मला समजून घे, माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. अरे म्हणजे मी सगळ्यांच्या चांगल्याचाच विचार करते. बंधू मामाने जरी लग्न केलं असेल ना तर सही बघ, मला खरंच या विषयावर बोलायचं नाहीये. हा विषय सोडून काही बोलायचं असेल तर बोल, नाही तर प्लीज मला फोन ठेवू दे. डबा. काय? अरे डबा, सकाळच्या भांडणात डबा खरीच विसरून गेलास तू. अच्छा, ओके. ओके ओके काय ओके? मला काळजी वाटते यार तुझी. एकतर त्या फॅक्टरीच्या आजूबाजूला काही नाहीये, काही असलं तरी तू काही ऑर्डर करणार नाहीस आणि हॉटेलमध्ये जेवायलाही जाणार नाहीस तू. बरं तू ऑफिसमध्ये असतास तर मी तिथे आले असते डबा घेऊन, पण फॅक्टरी खूप लांब आहे यार. मला कळत नाही काय खाणार आहेस तू? मी करेन माझं मॅनेज. फोन ठेवतो, आता काम आहे मला. आधी यार ऐकून. अरे आदित्य साहेबांनी सगळ्या कामगारांना जमा करायला सांगितलंय. जमा करायला म्हणजे? अरे जमा म्हणजे डिपॉझिट जमा. आपल्या नोकऱ्या गेल्यात जमा आहेत. खरं की काय? अरे हा शिंदे कधी खोटं बोलत नाही, स्वतःच्या कानाने ऐकलंय मी. काय ऐकलंय? अरे आदित्य साहेब म्हणाले त्या भगवानची लीडरगिरी आता चालणार नाही. आता या कंपनीचा लीडर मी आहे, आदित्य कश्यप. पण त्याचा आणि आपल्या नोकऱ्यांचा काय संबंध? अरे जेव्हा दोन पैलवार झुजणार तेव्हा आपल्या डोळ्यात माती सोडणार ना. होय, माती मातीच होणार आहे आपल्या घरादाराची. आपलं घर चालणार नाही, भगवान फॅक्टरी चालू देणार नाही, आणि नवा मॅनेजर फॅक्टरी बंद पडू देणार नाही. अरे मधल्यामध्ये रस आपलाच निघणार. रस्ता तळाला जाणार आहे इथला कामगार, आणि आपल्या जागेचा प्रश्न बोंबलत जाणार आहे कुठल्या कुठं. अरे बोंबा बोंब होणार आपल्या संसाराची आणि बायका पोरांची. अरे आपण किती पण बोंब ठोकली की मजदूर युनियन जिंदाबाद, मालकशाही मुर्दाबाद, तरी बी मालक जिंकणार, कामगार हरणार. काय बोलणार रे? हा, तुझ्या बापाचं मनगाट रंगवलं तिच्या आईला. काय बोलणार रे? हा, मी कुठं काय बोलू भगवान दादा? चर्चा कानावर आली म्हणून मी त्याला आपलं भानगडी घरच्या आणि गावभर चर्चा. हे बघे, ही फॅक्टरी आपली आहे, इथं आपलाच आवाज चालणार. आपल्याला अक्कल शिकवणारा आणि खाली झुकवणारा अजून पैदा व्हायचा आहे. असं तुम्हाला वाटतंय भगवान दादा? काय बोलला? म्हणजे जसं तुम्हाला वाटतंय तसं आदित्य साहेब नाही होऊ देणार भगवान दादा. अरे तो कोण ठरवणारा? ही फॅक्टरी आपली आहे आणि इथं कधी आणि किती काम करायचं आहे ते फक्त आपणच ठरवणार. मजदूर युनियन, मजदूर युनियन. चालणार नाही. त्या फॅक्टरीत असं काही चालणार नाही. या कंपनीचे काही रूल्स आहेत, ते रूल्स सगळ्यांना पाळावेही लागतील आणि ते रूल्स पाळूनच सगळी कामं करावी लागतील. त्याची सुरुवात हजेरीने करूया. गोपीनाथ जाधव. रामकृष्ण हरी. शाळेत गेला नव्हता काय कधी? हजर म्हणायचं, हजर. इथल्या लोकांना ना मॅनर्सच नाही. कानिफनाथ शिंदे. कानिफनाथ शिंदे. अरे हो मिस, हजर आहे. धोंडीराम धोत्रे. हाच तो धोंडा. गपरे. हजर. बाबूराव हनमे. तो येणार नाही, त्याची गाय गाभण आहे. दगडू लोकरे. तो बी येणार नाही, त्याची बाय गाभण आहे. हे गर्भवती म्हणावं, भाषा चांगली वापरावी. काय आदित्य साहेब,
जे आले नाहीयेत त्यांनाही सांगा उद्या 9ची शिफ्ट असली तरी 15 मिनिटं लवकर यायचंय. का काम सुरू करण्यापूर्वी कामगारांची आरती ओवाळणार की काय? ओवाळणी नाही करणार आहे, पण काय काही माणसं फारच मनमानी करायला लागली आहेत, त्यांना शिस्त लावणार आहे. उदाहरणार्थ श्रीयुत भगवान मारुती झगडे. हे मॅनेजर, आपण रोज मास्टर भरतो. खरंय, बघितलं मी. मला हेही दिसलं की रोज यायला 15 मिनिटं उशीर होतो. आज तर स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. पूजा करत होतो. पूजा झाल्याशिवाय आपण फॅक्टरीत पण पाऊल ठेवत नाही. कर्म सगळ्यात महत्वाचं भगवान शेठ, बाकी सगळं नंतर. आपला धर्म कामगार एकजूट आणि आपला देव यंत्र आणि त्याचे हत्यार. पाने नट बोल्ट याच्याशिवाय कर्म होत नाही आपलं. भगवान आजपासून मनापासून काम करून दाखव. नाही, फक्त भगवानला नाही, तुम्हाला सगळ्यांनाच सांगतोय. मान्य आपलं फॅक्टरी युनिट तसं लहान आहे, पण म्हणजे टार्गेट पूर्णच नाही करायचं असं होत नाही. आजपासून या फॅक्टरीत असं होणार नाही, कारण आजपासून या फॅक्टरीत मी आलोय. रोजचं टार्गेट हे रोजच पूर्ण होणार, त्यात हायगय चालणार नाही. मी जर तुमचे मुद्दे घेऊन तिथे मॅनेजमेंटशी बोलू शकत असेल ना, तर तुम्ही इथे प्रामाणिकपणे काम करून ही फॅक्टरी चालू ठेवू शकता. तसं करण्यात तुमचं आणि माझं आपल्या दोघांचंही भलं आहे. वा आदित्य साहेब, वा. पहिल्याच दिवशी मालकावानी हुकूम सोडायला लागलात. मालकाचा जराही विचार न करता कामं अडवतात काही माणसं. त्यांना वठणीवर आणण्यासाठी कठोर व्हावंच लागतं भगवान. माझ्या मामांनी शिकवलंय, समोरच्याला टोचेल इतकं कठोर आणि टोकदार कधी होऊ नये, पण समोरचा आपला फायदा घेईल इतकंही मऊ आणि कचकड्यासारखंही कधी होऊ नये. ऐकलत का माऊली? तुमच्या संतवानीत लिहून ठेवा यांच्या मामांच्या लाईनी. फारच महान दिसतात तुमचे मामा. भेटायला पाहिजे कधीतरी. हॅलो, नाही ना, ऐक ना, मला बदलापूरला कसं जायचं सांगतेस का प्लीज? म्हणजे कुठली ट्रेन घ्यायची काय? एक मिनिट थांब जरा, होल्ड का, मी लिहून घेते. एक मिनिट. ओके, थँक्यू. बळवंत प्रभाकर. अरे, ते पंजाबी मुलाचं आय कार्ड विसरलं वाटतं. शाळेत लागेल त्याला, मी पटकन देऊन येतो. पिल्लूचं खरं नाव बळवंत प्रभाकर प्रमे, पण प्रभाकर प्रमे म्हणजे बंधू मामा. माझा नातू 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 म्हणजे बंधूचा मुलगा. आपण त्याच्या वडिलांना फोन करूया ना.
म्हणजे पिल्लू बंधू मामांचाच मुलगा आहे. माझा डाऊट खरा होता. आता हे आधी त्याला कळायलाच हवं.